स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मनपा निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 9 मधून पूनम जितेंद्र शेट्टी यांनी केला आपला उमेदवारी अर्ज दाखल। धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून भारतीय जनता पार्टीतर्फे अनुसूचित जातीच्या राखीव जागेसाठी पूनम जितेंद्र शेट्टी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। दरम्यान निवडणूक कार्यालयात त्यांनी महिला समर्थकांसह उपस्थित राहत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना पूनमताई यांनी प्रभागातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते तसेच सामाजिक विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले। तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रभागातील महिला, ज्येष्ठ, युवक, कार्यकर्तेसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे प्रभाग क्रमांक 9 मधून महिला एसटी राखीवकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। भारतीय जनता पार्टी पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासावर चालून मी त्यांचे ध्येय धोरणावर चालून प्रभागात त्यांचा अजेंडा घेऊन जाणार आहे। भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जो विश्वास दाखवला, मला जे तिकीट दिले, सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते। जय भीम, जय शिवराय।